शुभ सकाळ सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर मी अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापूर्वक स्वागत करते. तर माझा हा ब्लॉग जो आहे तर हा मकर संक्रांतीचा आहे. तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकलेला नाही हा. तर आज शूट वगैरे करून ठेवलेला होता तर टाकू की नाही, पण मग म्हटलं जाऊ दे, आता एवढी मेहनतीने शूट करून ठेवलाय तर टाकायलाच पाहिजे. तर म्हटलं चला. तर मी सकाळी लवकर उठले मकर संक्रांतीच्या दिवशी आज, आणि मुलांना बाहेर जायचं होतं कारण मतदानासाठी म्हणजे त्यांना बाहेर गाड्या वगैरे घेऊन जायचं होतं. तर म्हटलं चला, सगळी धावपळच होती त्या दिवशी, जत्रा वगैरे होती. आणि आमच्या इथल्या म्हणजे गल्लीमध्ये आदल्या दिवशी मस्त अशी दिंडी आलेली होती त्र्यंबकेश्वर इकडं जाणारी. तर मी तो पण ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तो माझा राहिलेला आहे, तर येतील तुमच्यापर्यंत हळूहळू. आता माझ्या ह्या दुसऱ्या कामामुळं माझ्याकडून झाले म्हणजे शूट वगैरे करायला वेळ भेटलेला नाही, पण ह्या 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत मी पोहोच करणार आहे माझा ब्लॉग. तर माझा व्हिडिओ बघत जा, मला म्हणजे असं लाईक वगैरे करत जा. आणि पाहू शकता येत आपली ही मकर संक्रांतीची तयारी चालू आहे. आपल्याला वंसायचा पण त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी 3:30 नंतरच होतं. तर माझी सकाळी सकाळी थोडी धावपळ होती कामाची, घरातले कामं वर थोडंसं आपलं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग मला असं थोडंसं धावपळीने थोडं करावं लागलं आहे काम. आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण माझे खूप लेट येतो आहे ह्याच कामामुळे, तर राहून गेला माझा व्हिडिओ. तर काही चला असू द्या, काही अडचण नाही, घ्या थोडं समजून. तर माझी उंबऱ्याची पूजा चालू आहे. तर अगोदर मी साडा रांगोळ केली बाहेर, कारण दारात खडी कच खूप पडलेली आहे, तिकडं तर काही जागा वगैरे नाही जास्त, पण मी जे आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मस्त हळदीचं लेपन वगैरे उंबऱ्याला दिलं मी. गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी नक्कीच करत असते. आपल्याला ह्या उंबऱ्यामधून जायचं यायचं असतं. ब्रह्म विष्णू आपल्या उंबऱ्यावर वास करत असतात. हळदीचे लेपन आवर्जून करायचे असतात, कारण हळदीचे लेपन आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये मस्त असं वातावरण फ्रेश वाटतं, आनंद उत्सव वाटतो. तर नक्की आपण उंबऱ्यावर लेपन हळदीचं करायचं, फ्रेश वाटतं. आणि चला आपण आता मस्त गणपती बाप्पा आणि बाळकृष्णा आणि विठ्ठल रुक्माई यांचा अभिषेक करून घेऊ, कारण आजची एकादशी होती. मकर संक्रांतीच्या दिवशीची एकादश आलेली होती. तर आपल्याला काही आज पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता करायचा, मोठी एकादश आहे. तर आज आपण एकादशी होत्या सगळ्यांना. तर मोठी एकादश असल्यामुळं भाविक लोक खूप लांब लांबून मस्त दिंड्या येतात त्र्यंबकेश्वर इथं. हे खूप तीर्थ आहे, मोठे महान आहे. तर चला आता आपण गणपती बाप्पाचा आणि बाळकृष्णाचा आणि विठ्ठल रुक्माईचा मस्त एकादश असल्यामुळं अभिषेक करून घेऊ. अभिषेक केल्यामुळं गणपती बाप्पा, बाळकृष्णा, विठ्ठल रुक्माई मस्त मी हे केलं, पंचामृत करून घेतलं. म्हणलं बाप्पाचा मस्तपैकी आज अभिषेक करून घेऊ. मग त्याच्यानंतरून अभिषेक झाला, बाप्पाची पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतरून अशी छोटीशी मस्त उंबऱ्या आपलं देवाऱ्यामध्ये मस्त अशी रांगोळी काढली. त्याच्यानंतरून साधी सिंपल मस्त इथं काढली. थोडी घाई गडबड असल्यामुळे वर काम चालू आहे आपलं, त्या दादांना त्यांना चहा पण द्यायचा होता. तर मग म्हणलं चला जाऊ द्या, साधी सिंपल रांगोळी काढू इकडं खानापाशी. तर आपण पाट आथरून घेऊ. त्याच्यानंतरून लाल कपडा टाकायचा आपल्या पाटावर. त्याच्यानंतरून अगोदर नागवेलीचे मी पानं तोडून आणले. त्याच्यानंतरून अगोदर गणपती बाप्पाची पूजा केली. गणपती बाप्पाची पूजा करताना हे गणराया सर्व काम आमचं सर्व विघ्न दूर होऊ, आमच्या सर्व कामाला येवो, सुख शांती समृद्धी भेटू हे गणराया. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला मी नैवेद्य प्रसाद दिला. आपल्याला दुसरा नैवेद्य चालत नव्हता एकादश असल्यामुळे. तर गणपती बाप्पाला मी खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दिला. आधी गणपती बाप्पाची स्थापना केली. त्याच्यानंतर नागवेलीचे पानं ठेवून थोडा खारीक, खोबरं, खोबऱ्याचा तुकडा त्याच्यानंतरून मस्त पूजा केली. नागवेलीचे जोडीचे पानं मांडले. गणपती बाप्पाला सुद्धा पूजा करताना जोडीचं पान ठेवलं.
आणि मस्त फूल वगैरे ठेवून ह्या गणपती बाप्पा सर्व काम आमचे सुख समृद्धी सुखाचे जाऊ ही प्रार्थना करून मी गणपती बाप्पाची पूजा केली. आणि त्याच्यानंतरून आपले जे खण जे आहेत तर ह्या खणाची पूजा करायची आहे आपल्याला. हळदी कुंकू लावून घेतलं. रात्रीच्याला मी मस्त वंसा तयार केलेला होता. संक्रांत म्हणलं तर खूप आनंद उत्सव, मस्त नवीन साडी आणि मस्त वंसायला जायची तयारी चालू होती. तर ह्या वर्षी वंसायला जायचं आपल्याला 3:30च्या नंतर मुहूर्त असल्यामुळे तर आपल्याला म्हणजे थोडी घाई गडबड झाली. तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर करायचा नव्हता, पण दुसरे पण कामं होतेच ना. तर मस्तपैकी असे खण वगैरे भरून घेतले. आमच्या गावाकडे अशीच पद्धत आहे खण वगैरे भरायची. त्याच्यानंतरून आपण ज्यावेळेस वंसायला जातो त्यावेळेस आपण खण एक सोबत घेऊन जायचा असतो. तर मी 5 घेऊन गेले होते. म्हणलं चला. त्याच्यानंतरून घरामध्ये पूजा वगैरे झाली. तुळशीला मी 5 खण घेतलेले होते भोगीच्या दिवशीच. तर मग त्या तुळशीपासला मी काही व्हिडिओ तुमच्याशी शेअर नाही करता आला मला. तर त्याच्यानंतरून आम्ही गंगेवर सीतामाईची वटी भरण्यासाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य तर मी तुम्हाला दाखवणार आहे. ब्लाऊज पीस घेतलं हिरव्या कलरचं. त्याच्यानंतर चुडा घेतला आहे, काजळाची डबी, शेंदूर, पावडरचा डब्बा, नीलपेंट, लिपस्टिक, कंगा, आरसा, एक छोटंसं बक्कल, तिळगुळ, मेहंदीचा कोन, गजरा. तर हे सीतामाईसाठी मी वाण घेतलेला आहे आणि सगळं शिंगारचं सामान घेतलेलं आहे सीतामाईसाठी. जसं आपल्याला लागतं तसं सगळं सीतामाईसाठी मी घेतलेलं आहे शिंगारचं सामान. तर तुम्ही पाहू शकतात गजरा, वेणी म्हणजे गजरा, आरसा, कंगवा, मेहंदीचा कोन, नीलपेंट. तर त्याच्यानंतर तिथं ज्या बी कोणी लेडीज महिला असतील तर मी त्यांच्यासाठी चुडा घेतलेला आहे, लाल चुडा घेतला आहे आणि हिरवा चुडा पण घेतलेला आहे. तर ज्या कोणी आपल्या बाहेर गावावरून येतात लेडीज तर मी त्यांच्यासाठी हा वाण म्हणून हा. तर आम्ही गंगेवर मस्त गेलो. गंगेला अगोदर हळदी कुंकू देऊन अगोदर गंगेची पूजा केली आणि तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर